मुंबईतील शिवडी परिसरामध्ये तेल कंपन्यांच्या टँकर चालकांचं आंदोलन सुरू आहे। 300हून अधिक ट्रक चालक या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत। नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। दरम्यान या आंदोलनासंदर्भात टँकर चालकांशी चर्चा केलेली आहे। आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी पाहूया। मुंबईच्या शिवडी परिसरामध्ये तेल कंपन्यांचे जे चालक आहेत टँकरवरचे त्यांनी आज काम बंद आंदोलन पुकारला होता। काही वेळापूर्वीच आपण पाहू शकतो पोलिसांनी त्यांना समज घातलेली आहे आणि त्यानंतर हे काम बंद आंदोलन जे आहे त्यांनी मागे घेतलेलं आहे। एकूणच काय त्यांच्या मागण्या आहेत, कारण केंद्र सरकारने हिट अँड रन कायदा काढला आणि त्यानंतर याच्याच विरोधात राज्यभरामध्ये आपण पाहू शकतो की टँकर्स आणि ट्रक चालकांनी संप पुकारलेला आहे। त्यामुळे मुंबईमध्ये पडसाद उमटू लागलेले आहेत। काही ट्रक आणि टँकर्स चालक आहेत माझ्यासोबत। काही वेळापूर्वी तुम्ही आता आंदोलन केलं होतं, काम बंद आंदोलन शिवडी परिसरामध्ये पाहायला मिळालं। काय सांगाल, नेमका काय मागण्या आहेत तुमच्या आणि केंद्र सरकारचा जो निर्णय आहे हिट अँड रन कायदा जो काढलेला आहे याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? केंद्राचा हा नियम म्हणजे राक्षसी नियम आहे। जे ड्रायव्हर लोकांना 10 वर्षाची सजा, 7 लाख रुपये जुर्माना, शिवाय जे ॲक्सिडेंट झालं ते कोणी जाणून बुजून ॲक्सिडेंट करत नाही, जाणून बुजून करत नाही। शिवाय जो पेशंट असेल त्याला दवाखान्यात घेऊन जावं लागतं। नंतर तिथं तो पब्लिक असतात, त्याला काही ड्रायव्हरला सोडणार नाही जिवंत। तो मारणारा पण माणूस मारणार का आपला, आणि हा पण ड्रायव्हर लोक मारणार। हा कायदा आहे, केंद्र सरकारने वापस घ्यावा। आमची ट्रान्सपोर्ट लोकांची मागणी आहे आणि मी ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर लोकांच्या सपोर्टमध्ये आम्ही ट्रान्सपोर्ट लोक आहे। आमची हीच भूमिका आहे, केंद्र सरकारने जो नियम हे केले काढलेला आहे तो वापस घ्यावा, कारण हा राक्षसी नियम आहे। भविष्यामध्ये कोण ड्रायव्हर नाही बनू शकत, ना कंडक्टर ना गाडीवरती येऊ शकत। फ्युचरमध्ये कोण ड्रायव्हर बनणार, ट्रान्सपोर्ट लोकांना पण याच्यामध्ये नुकसान होणार आहे, ड्रायव्हर याच्यामध्ये कमी होणार आहेत आणि सरकारला पण याच्यामध्ये नुकसानच आहे। कायदा जो आहे तो अजून लागू झालेला नाहीये, नुसता निर्णय जो आहे तो झालेला आहे। त्यामुळे समज जी आहे ती मुंबई पोलिसांच्या वतीने या ठिकाणी या सगळ्या जे तेल टँकरचे जे चालक आहेत त्यांना देण्यात आलेले। त्यामुळे इथलं आंदोलन जे आहे ते तत्पूर्वी मागे घेण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण परिस्थिती जी आहे ती इथली नियंत्रणात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट लालचंदसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।